या 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार उद्यापासून हेक्टरी 17,000 रुपये। मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली घोषणा। या 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टरपर्यंत अतिवृष्टीची मदत मिळणार आहे आणि राज्य शासनाने याच्यासाठी 120 कोटी रुपयांच्या निधीला देखील आता मंजुरी दिली आहे। याशिवाय ही जी काय मदत आहे ही उद्यापासूनच शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, जून ते सप्टेंबर कालावधीमध्ये जवळपास 65 लाख हेक्टर क्षेत्राचं त्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं। मग यामध्ये 2 हेक्टरपर्यंत जी काय मदत दिली होती ती NDRFच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिली गेलेली होती, परंतु ही मदत फारच कमी असल्यानं राज्य सरकारनं आता वरील 1 हेक्टरसाठी त्या ठिकाणी 120 कोटी रुपये आता शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। जवळपास याचा शासन निर्णय देखील काढलेला असून मुख्यमंत्र्यांनी या पैसे वाटपावरती सही देखील केलेली आहे। यानुसार प्रत्येक शेतकऱ्याला आता 17,000 रुपये प्रति हेक्टर एवढे पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत। मग नेमके यामध्ये कोणते जिल्हे त्या ठिकाणी पात्र होणार आहेत, नेमके शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधीपासून मदत वितरित व्हायला सुरुवात होणार आहे, शिवाय शेतकऱ्यांना मदत जर मिळाली नसेल तर कोणतं एक काम करायचं आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना ही मदत त्यांच्या खात्यावरती लगेच आणि त्वरित त्या ठिकाणी मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा। चॅनलवरचं नवीन असा चॅनल सबस्क्राइब देखील करा। शेतकरी मित्रांनो, राज्यात जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीमुळे 3 हेक्टरपर्यंत काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। सरकारनं आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांना 2 हेक्टरपर्यंत मदत दिली। 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2 ते 3 हेक्टरपर्यंत मदत देण्यासाठी 120 कोटी रुपयांच्या वितरणाला आता मंजुरी देण्यात आली आहे। या जिल्ह्यामधील 1,52,00,000 शेतकऱ्यांना जवळपास 13,25,000 हेक्टरसाठी ही जी काय मदत आहे ती आता त्या ठिकाणी मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये याच कालावधीमध्ये जवळपास 65 लाख हेक्टरवरील क्षेत्राचं नुकसान झालं होतं। या नुकसानीपोटी पंचनामे करून मदतीचे अहवाल त्या ठिकाणी राज्य शासनाकडे जमा करण्यात आले होते आणि त्यामधून त्या ठिकाणी राज्य शासनाकडून निधी वितरणास मंजुरी दिली जात आहे। अनेक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आतापर्यंत 2 हेक्टरपर्यंत त्या ठिकाणी मान्यता दिली असून 2 हेक्टरपर्यंत मदत ही NDRFच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिली जात आहे। त्यावर 1 हेक्टरची जी काय मदत आहे ती आता राज्य सरकार देणार आहे। त्यामुळे राज्य सरकार आता शेतकऱ्यांच्या एकूण पिकांचं 3 हेक्टरपर्यंत झालेलं नुकसान अशा 3 हेक्टरपर्यंत नुकसानीची भरपाई आता त्या ठिकाणी देत आहे। बघा, राज्य सरकारने गुरुवारी म्हणजे 30 तारखेला एक शासन निर्णय काढत त्या ठिकाणी 8 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना वरच्या 1 हेक्टरची मदत देण्यासाठी त्या ठिकाणी दिली आता मंजुरी दिली आहे। यामध्ये जे काही जिल्हे आहेत ते म्हणजे वर्धा आहे, अमरावती आहे, अकोला आहे, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांसाठी शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे। आता यामधील जे काय आपण जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी एकूण किती मदत त्या ठिकाणी मिळणार आहे हे त्या ठिकाणी आपण आता त्या ठिकाणी बघणार आहोत। बघा, आता यामध्ये पहिला जो काही जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती जिल्हा। आता अमरावती जिल्ह्यातील 33 शेतकऱ्यांना जून महिन्यातील नुकसानीपोटी 4,73,000 रुपये त्या ठिकाणी मंजूर करण्यात आले होते आणि जुलै व ऑगस्ट महिन्यातील नुकसान झालेल्या 6,000 शेतकऱ्यांना जवळपास 4 कोटी रुपये त्या ठिकाणी आता मंजूर करण्यात आले आहे। बघा, यानंतरचा जो काही जिल्हा आहे तो म्हणजे त्या ठिकाणी बुलढाणा। आता बुलढाण्यामध्ये जूनमध्ये त्या ठिकाणी 10,543 शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं होतं। या नुकसानीपोटी 6,37,00,000 रुपये मंजूर करण्यात आले, तर जुलै महिन्यामध्ये 3,554 शेतकऱ्यांचं नुकसान होऊन या शेतकऱ्यांना जवळजवळ 1,97,00,000 रुपयांची मदत मिळणार आहे। ऑगस्ट महिन्यामधील बुलढाणा जिल्ह्यातील 20,874 शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं होतं। या शेतकऱ्यांना जवळपास 7 कोटी रुपये त्या ठिकाणी आता मिळणार आहे। यानंतर वाशिम जिल्हा आहे। वाशिम जिल्ह्यातील 120 शेतकऱ्यांचे 3 हेक्टरपर्यंत नुकसान झाले होते आणि या शेतकऱ्यांना 6,80,000 रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले आहे। तर जुलै महिन्यामध्ये 191 शेतकऱ्यांना 1 हेक्टरसाठी जवळपास 12 लाख रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे। ऑगस्ट महिन्यात जवळपास 15 लाख शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। या शेतकऱ्यांसाठी 8,45,00,000 रुपये त्या ठिकाणी आता मंजूर करण्यात आले आहे। यानंतर अकोला, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यासाठी अकोला जिल्ह्यातील ऑगस्ट महिन्यात 6,901 शेतकऱ्यांचे पिकांचं 3 हेक्टरपर्यंत नुकसान झालं होतं। या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वरच्या 1 हेक्टरसाठी 4,93,00,000 रुपयांची मदत मंजूर झाली आहे। तर यवतमाळ जिल्ह्यातील 19,239 शेतकऱ्यांना 16,42,00,000 रुपये त्या ठिकाणी मंजूर करण्यात आले। तर यवतमाळ जिल्ह्यातील सप्टेंबर महिन्यातील नुकसानपोटी 4,152 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 12,43,00,000 रुपयांची मदत मंजूर करण्यात आली। तर वर्धा जिल्ह्यातील 21,392 शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्यातील नुकसानपोटीच्या वरच्या एका हेक्टरसाठी 13,20,00,000 रुपये त्या ठिकाणी आता मंजूर करण्यात आले आहे। यानंतर जर का आपण पाहिलं तर धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील त्या ठिकाणी 63,414 शेतकऱ्यांना जून ते सप्टेंबर या काळामध्ये झालेल्या वरच्या 1 हेक्टर नुकसानीपोटी त्या ठिकाणी 42,45,00,000 रुपयांची मदत त्या ठिकाणी मंजूर करण्यात आली। तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 2,896 शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्यातील नुकसानीपोटी 2 ते 3 हेक्टरपर्यंत 2,85,00,000 रुपयांची मदत त्या ठिकाणी आता मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमची जी काय नुकसान झाली असेल 2 हेक्टरपर्यंत किंवा 3 हेक्टरपर्यंत, तर आता तुम्हाला 3 हेक्टरपर्यंत ती जी काय मदत आहे ती आता त्या ठिकाणी आता मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचे जे काय कृषी सहाय्यक असेल किंवा कृषी अधिकारी असेल किंवा तलाठी असतील या अधिकाऱ्यांना भेटून तुमचा जर का पंचनामा व्हायचा असेल किंवा
तुम्हाला याबाबतीत जर अजून काय माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना त्या ठिकाणी विचारू शकता. अशा पद्धतीनं ही जी काय मदत आहे ती येत्या त्या ठिकाणी उद्यापासून त्या ठिकाणी वाटपाला सुरुवात होणार आहे, अशी अधिकृत माहिती आपल्याकडे त्या ठिकाणी आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जी काय मदत आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी डायरेक्ट टू बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा केली जाईल. यासाठी तुमच्याकडे फार्मर ID असणं हे फार महत्त्वाचं आहे, कारण फार्मर ID जर असेल तरच ही मदत तुमच्या बँक खात्यामध्ये त्या ठिकाणी आता येणार आहे.